मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात। 2 दिवसांत पाणीसाठ्यात 23,390 दशलक्ष लिटर्सनं वाढ। आणखी काही दिवस पावसानं सातत्य ठेवल्यास पाणी कपातीचं संकट दूर होणार। विविध परवानग्यांमुळे पुण्यातील मेट्रो स्थानकाच्या कामाला मुहूर्ताची प्रतीक्षा। मेट्रो स्टेशनसाठी जागेचा ताबा नावालाच। हिंजवडी शिवाजीनगर मार्गिकेतील राजभवनाच्या जागेचा ताबा PMRDAकडे नावालाच। पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांना दणका। जेडपीचे कंत्राटदार काळ्या यादीत। कंत्राटदारांकडून विविध निविदांनुसार अनामत रक्कम भरण्यास टाळाटाळ। इलेक्ट्रिक दुचाकी पेट्रोलच्या तुलनेत 40% स्वस्त, त्यामुळे नागरिकांच्या खिशावरील भार हलका झाल्याचं CEWच्या अहवालात नोंद। इलेक्ट्रिक दुचाकीमुळे विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या इंधनावरील अवलंबित्व कमी होणार। आता नवीन मतदार ओळखपत्र केवळ 15 दिवसांच्या आत थेट तुमच्या घरी पोहोचणार। ओळखपत्रासाठी नोंदणी अथवा दुरुस्ती केल्यानंतर प्रत्येक टप्प्याची माहिती MMSMS वर पाठवली जाणार। अवैध मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य व्यवसाय विभागाची कठोर कारवाई करण्याची मागणी। उरण ते पालघर किनारी भागात अवैध मासेमारी सुरू। मत्स्य व्यवसाय विभाग कानाडोळा करत असल्याचा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा आरोप। 3 दिवसांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट। आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तसंच काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता। 2 दिवसांत तापमानात थेट 2 अंशांनी घट। नवी मुंबई शहरात रात्रभर रिमझिम पाऊस। पावसाचा जोर वाढत असल्यानं नवी मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता। पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी, तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता। नाशिकला आज येलो अलर्ट जारी। नाशिक शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरात जोरदार पाऊस। शहरातील रस्त्यांना ओढ्यांचं स्वरूप। सलग 3 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग। धुळ्यातही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मे महिन्यात पाऊस पडल्यानंतर जून महिन्यात पावसानं उघडीप घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते। मुंबईतील कृत्रिम तलावांपैकी एक पवई तलाव ओव्हरफ्लो। मागील 2 दिवसांपासून झालेल्या पावसानं पाणीसाठ्यात वाढ। औद्योगिक कारणांसाठी तलावातील पाण्याचा वापर। पालघरमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसानं विजेचा लपंडाव। वादळी वारे आणि पावसानं 4 ते 5 तास वीज पुरवठा खंडित। CNG वाहन चालकांना फटका। CNG साठी वाहन चालक 6 ते 7 तास रांगेमध्ये। दमदार पावसानं नाशिकच्या येवला तालुक्यातील पाणी टँकरची संख्या घटली। 30ऐवजी आता केवळ 7 टँकरद्वारे पाणी पुरवठा। येवल्यात एप्रिल आणि मे महिन्यात भीषण पाणी टंचाई। टँकरद्वारे सुरू होता पाणी पुरवठा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान। पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग पहाटेपासूनच सुरू। श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधल्या देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान। पालखीचं प्रस्थान ठेवण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचं पूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूतील पूजा संपवून जात असताना वारकऱ्यांनी केलं स्वागत। मंडपातून बाहेर पडताना वारकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना वारकरी टोपी भेट। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत। पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। ज्ञानबा तुकारामच्या जयघोषानं औंढा नागनाथ नगरी दुमदुमली। लोणीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं भाविकांकडून स्वागत। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखीचं लोणीत हरिनामाच्या गजरामध्ये स्वागत। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचंही पंढरपूरकडे प्रस्थान। संत एकनाथांच्या पालखीत 40 दिंड्यांचा समावेश। पालखी पुढील 18 दिवस करणार प्रवास।
यंदा पहिल्यांदाच चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी सुसज्ज आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध होणार। आषाढी यात्रा काळात नदीपात्रात 10 लाईफ गार्ड बोटींवर तैनात राहणार। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज। कर्नाटकाच्या अंकलीमधून निघालेले माऊलींचे अश्व अलंकापुरी नगरीमध्ये दाखल। सुमारे 11 दिवस मजल दरमजल करत हरिनामाच्या गजरात माऊलींच्या मानाच्या अश्वांचं अलंकापुरी नगरीमध्ये दाखल होताच मोठ्या उत्साहात स्वागत। सिंधुदुर्गमध्ये कुंभवडे टिप्परवाडी इथं मल्हार नदीवर असलेल्या पूल अति धोकादायक स्थितीत। ग्रामस्थांकडून धोकादायक पुलावरून प्रवास सुरू। पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला पुलाचा आढावा। शहापूर मुरबाड 2 तालुक्यांना जोडणाऱ्या घोरपडी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक। मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील नद्यांवरील 165 पुलांचं परीक्षण सार्वजनिक बांधकाम मंडळाने केलं पूर्ण। परीक्षणात सर्व पूल सुरक्षित असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत बैठकीत करण्यात आला सादर। कल्याण नगर महामार्गावरील शहाड उड्डाण पुलावर जागोजागी खड्डे वाहन चालक त्रस्त। काही दिवसांपूर्वी रस्त्यावर डांबरीकरण झालं, मात्र काहीच दिवसात खड्डे पडल्यानं रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचं निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सोलापूरला त्यांच्या राहत्या घरी निधन। मागील महिन्यातच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली। आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्य ऋषी म्हणून पद्मश्री मारुती चित्तमपल्ली अजरामर राहतील। फडणवीसांची श्रद्धांजली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही मारुती चित्तमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली। एका मनस्वी आणि स्वच्छंदी अरण्य ऋषीला आपण मुकलो, शिंदेंनी व्यक्त केल्या भावना। आज शिवसेनेचा वर्धापन दिन। शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळी डोम इथं मेळाव्याचं आयोजन। सायंकाळी 6 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। आज शिवसेनेचा वर्धापन दिन। वर्धापन दिनासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीझर रिलीज। मेळाव्यासाठी ठाकरे सेनेची जोरदार तयारी। अंबादास दानवे यांचं शिवसैनिकांना खुलं पत्र। कुठल्याही मोहाला बळी न पडता परत लढण्याचा आणि जिंकण्याचा दिला सल्ला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आदित्य ठाकरेंना श्रीकांत शिंदे देणार आव्हान। नगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आणि नियोजनाखाली लढवणार।